नमस्कार. आजच्या या खास विश्लेषणात सर्वांचं स्वागत आहे. गणित म्हणजे फक्त काही कंटाळवाणी आकडेमोड अजिबात नाहीये. खरं तर ती एक भन्नाट गुप्तहेर कथाच असते. होय, जिथे प्रत्येक आकडा स्वतःचं असं काहीतरी रहस्य लपवून बसलेला असतो. आज आपण वर्ग बहुपदी म्हणजे क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल्सच्या अशाच एका कोड्याचा वेध घेणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता यातील लपलेला तो अद्भुत बीजगणिताचा पॅटर्न उलगडून पाहूया. आता एक विचार करा. एखादं गणितीय समीकरण पूर्णपणे सोडवण्याआधीच आपल्याला त्याचं उत्तर सांगू शकेल का? ऐकायला थोडं विचित्र वाटतंय ना, कारण सहसा आपण काय करतो, आधी बेरीज, मग वजाबाकी, गुणाकार आणि अनेक पायऱ्यामधून गेल्यावर कुठेतरी शेवटी उत्तर मिळतं. पण जर त्या समीकरणातच त्याचं उत्तर लपलेलं असेल आणि ते ओळखण्याची एक सोपी पद्धत किंवा म्हणा एक शॉर्टकट आपल्याकडे असेल तर आज आपण नेमकं हेच गुपित समजून घेणार आहोत. तर आजच्या या प्रवासात आपण 5 मुख्य टप्पे पाहणार आहोत. 1. वर्ग बहुपदी डिकोड करणं. 2. शून्यांची म्हणजे झिरोजची गणना. 3. सहगुणकांचा तो लपलेला पॅटर्न. 4. प्रत्यक्ष गणिताची पडताळणी. आणि शेवटी 5वा टप्पा बीजगणिताचं एक व्यापक चित्र. सुरुवात करूया आपल्या पहिल्या टप्प्यापासून, वर्ग बहुपदी डिकोड करणं आणि त्याची पार्श्वभूमी समजून घेणं. इथे ना 2 मुख्य घटक आहेत जे समजून घेणं अगदी मस्ट आहे. पहिला घटक म्हणजे शून्य किंवा ज्यांना आपण झिरोज म्हणतो. यांना अल्फा आणि बीटा अशी नावं दिली जातात. सोप्या भाषेत सांगायचं तर ही शून्य म्हणजे त्या समीकरणाची फायनल उत्तरे असतात. आणि दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे सहगुणक किंवा कोइफिशियंट्स. हे सहगुणक ए, बी आणि सी या अक्षरांनी दाखवले जातात. हे तेच आकडे आहेत जे एक्सच्या वर्गाला किंवा नुसत्या एक्सला जोडलेले असतात. या दोन्हींमधलं जे नातं आहे ना, तोच आपल्या आजच्या विश्लेषणाचा खरा गाभा आहे. आता वळूया दुसऱ्या टप्प्याकडे, शून्यांची गणना करण्याची आपली नेहमीची पारंपरिक पद्धत. आता हे कसं काम करतं ते एका नेहमीच्या उदाहरणातून पाहूया. समजा एक्सचा वर्ग वजा 2x वजा 8 बरोबर 0 हे समीकरण आहे. हे सोडवायचं तर आपण काय करतो, आधी मधल्या पदाची म्हणजे वजा 2x ची फोड करतो. ती वजा 4x आणि अधिक 2x अशी होते. मग आपण सामायिक घटक बाहेर काढतो, ज्यातून x वजा 4 आणि x प्लस 2 असे 2 अवयव मिळतात. आणि जेव्हा हे अवयव शून्याबरोबर तपासले जातात तेव्हा आपल्याला अल्फा मिळतो 4 आणि बीटा मिळतो वजा 2. आता ही पद्धत एकदम अचूक आहे, यात शंकाच नाही, पण ती खूप वेळखाऊ आहे, बरोबर? आणि म्हणूनच आपण येतोय तिसऱ्या आणि सर्वात रंजक टप्प्यावर, सहगुणकांचा लपलेला पॅटर्न म्हणजे आपला खास शॉर्टकट. इथेच गणिताची खरी जादू दडलेली आहे. जर आपल्याला त्या 2 उत्तरांची म्हणजे शून्यांची बेरीज काढायची असेल तर पूर्ण समीकरण सोडवण्याची गरजच नाही. फक्त वजा बी भागिले ए मायनस बी बाय ए हे छोटंसं सूत्र वापरलं की काम झालं. आणि जर त्या उत्तरांचा गुणाकार काढायचा असेल तर सी भागिले ए सी बाय ए हे सूत्र वापरायचं. विचार करा, समीकरण न सोडवता फक्त त्यातले आकडे वापरून आपण उत्तरांची बेरीज आणि गुणाकार अक्षरशः एका सेकंदात सांगू शकतो. आहे की नाही भन्नाट? हा पॅटर्न किती परफेक्ट काम करतो हे पाहण्यासाठी काही उदाहरणांची तुलना करूया. मगासचं समीकरण पाहू. एक्सचा वर्ग वजा 2x वजा 8. इथे ए ची किंमत 1 आहे, बी आहे वजा 2 आणि सी आहे वजा 8. सूत्रानुसार बेरीज होते वजा 2 भागिले 1 म्हणजे उत्तर आलं 2 आणि गुणाकार होतो वजा 8 भागिले 1 म्हणजे वजा 8. दुसरं उदाहरण घ्या. 4s वर्ग वजा 4s अधिक 1. इथेही तेच सूत्र लावलं तर बेरीज येते 1 आणि गुणाकार येतो 1/4. तिसऱ्या उदाहरणातही हाच नियम तंतोतंत लागू पडतो. म्हणजे बघा, समीकरणं वेगवेगळी असली तरी हा सहगुणांकांचा पॅटर्न प्रत्येक वेळी अगदी अचूक आणि सुसंगत राहतो. तो कधीच चुकत नाही. आता वळूया चौथ्या टप्प्याकडे, जिथे आपण या गणिताची प्रत्यक्ष पडताळणी करून अंतिम पुरावा पाहणार आहोत. खरं सांगायचं तर हा संपूर्ण प्रक्रियेतला सर्वात समाधानकारक भाग आहे. डाव्या बाजूला लक्ष द्या, तिथे आपण मॅन्युअल पद्धतीने काढलेली उत्तरे 4 आणि वजा 2 यांची प्रत्यक्ष बेरीज केली आहे. ती किती येते? बरोबर 2. आता उजव्या बाजूला पहा, इथे आपण फक्त समीकरणातले सहगुणक आणि आपलं शॉर्टकट सूत्र वापरलं आहे, वजा 2 भागिले 1. याचंही उत्तर बरोबर 2च येते. म्हणजे प्रत्यक्ष केलेली बेरीज आणि सूत्रातून आलेली बेरीज एकमेकांशी अगदी तंतोतंत जुळतीये. आणि याचाच दृश्य पुरावा म्हणजे मूळ संदर्भ सामग्रीमधील ही वर्कशीट्स. प्रत्येक गणिताच्या खाली तो जो हिरवा व्हेरीफाईड म्हणजे पडताळणी झाली असा शिक्का दिसतोय ना, तो खूप काही सांगून जातो. डावीकडचा प्रत्यक्ष उत्तरांचा भाग आणि उजवीकडचा सूत्रांचा भाग प्रत्येक उदाहरणात अगदी परफेक्ट जुळतोय. आणि हा काही केवळ योगायोग नाही बरं का, हा गणिताचा एक अतिशय भक्कम नियम आहे जो या सर्व उदाहरणांमधून ठळकपणे सिद्ध होतोय. चला तर मग पोहोचूया आपल्या शेवटच्या 5व्या टप्प्यावर,
बीजगणिताचं व्यापक चित्र आणि या पॅटर्नवर प्रभुत्व मिळवणं. शून्य आणि सहगुणक यांच्यातील संबंधाची पडताळणी करा. ही जी सूचना वारंवार येते ना, ती फक्त गणिताची एखादी कंटाळवाणी पायरी नाहीये. यामागे एक खूप मोठा अर्थ दडलेला आहे. तो म्हणजे आपण गणिताच्या संरचनात्मक अखंडतेवर, त्याच्या स्ट्रक्चरल इंटिग्रिटीवर विश्वास ठेवायला शिकलं पाहिजे. जेव्हा आपण अशी पडताळणी करतो तेव्हा आपण फक्त आकडे जुळवत नसतो. आपण हे सिद्ध करत असतो की तुम्ही कोणत्याही वाटेने जा, गणिताचे नियम तुम्हाला नेहमी एकाच अचूक सत्याकडे घेऊन जातात. हा एक खूप मोठा तात्विक आणि तार्किक पाया आहे. शेवटी आपण एका अशा प्रश्नावर थांबूया जो नक्कीच विचार करायला लावेल. जर या प्राथमिक स्तरावरच्या साध्या वर्ग बहुपदींमध्ये असे शक्तिशाली आणि अचूक शॉर्टकट्स लपलेले असू शकतात, तर विचार करा गणिताच्या आणखी मोठ्या आणि गुंतागुंतीच्या समीकरणांमध्ये कोणकोणती अद्भुत रहस्ये दडलेली असतील. ती फक्त कोणीतरी डिकोड करण्याची वाट पाहतायत. थोडं कुतूहल जागृत ठेवून पाहिलं तर प्रत्येक समीकरण हे एक रंजक कोडे वाटू लागतं. आजच्या ह्या विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. हा लपलेला पॅटर्न नक्कीच कायम लक्षात राहील.